नुकत्याच झालेल्या पूर्वपरीक्षेमध्ये गट ब आणि गट क परीक्षेनंतर आत्ता मुख्य परीक्षेच्या तयारीला सुरुवात करायला पाहिजे, परंतु अजूनही मुख्य परीक्षेचा अभ्यास होताना दिसत नाही। तसंच 2026ची पूर्वपरीक्षा देणारे विद्यार्थी ज्यांचाही आत्ता मुख्य परीक्षेचा अभ्यास सुरू होणं गरजेचं आहे, परंतु मुख्य परीक्षेचा अभ्यास होताना दिसत नाही। ह्या दोन्ही प्रकारच्या विद्यार्थ्यांनी आत्ता मुख्य परीक्षेचा प्रामुख्याने इंग्लिश, मराठी आणि GSचा अभ्यास करणं जरुरी आहे। पण हे होत नाही तर त्याचं नियोजन कसं करावं, यासाठी आपण 1 फेब्रुवारीपासून 31 मार्चपर्यंत 2 महिने असे एकूण 60 दिवस आपण GSमधले सगळे विषय तयारी करून घेण्याच्या उद्देशानं आपण गोलपोस्ट 74+ बॅच सुरुवात करतोय। या बॅचमध्ये आपण GSच्या सगळ्या विषयाचं दररोज वैयक्तिक आणि वीकली प्लॅनिंग करून देणार आहोत, ज्या माध्यमातून त्या विद्यार्थ्याचा GSचा सगळ्या विषयाचा अभ्यास पूर्ण झाला पाहिजे। आणि त्यात स्पेशली राज्यघटना आणि अर्थव्यवस्थेचा ह्या 2 विषयाचा पूर्ण तयारीचा पाठ आपण ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही माध्यमातून करून घेणार आहोत। आणि त्या 2 विषयामध्ये 30 पैकी 24+ मार्कापर्यंत कसं जाता येईल याची संपूर्ण तयारी दर आठवड्याला 1 दिवस आपण त्याचं ऑफलाईन ऑनलाईन तयारी करून घेणार आहोत। आणि बाकी विषयाची संपूर्ण प्लॅनिंग मिळणार आहे, मेंटरशिप मिळणार आहे आणि टार्गेट ठेवून 60 दिवसामध्ये पूर्ण GSमध्ये सगळ्या विषयाची तयारी करण्यासाठी दररोज सेपरेट प्रत्येक विद्यार्थ्याला प्लॅनिंग देण्यात जाणार आहे। आणि त्यासोबत 31 मार्चपर्यंत मेन्सचा अभ्यास कसा पूर्ण करायचा आहे त्याच्याबद्दलची तयारी करून घेतली जाणार आहे। गोलपोस्ट बॅच ऑनलाईन पेरा इन्स्टिट्यूटच्या ॲपवर पाहायला विसरू नका आणि तसंच याचे डेमो लेक्चर पाहून या माध्यमातून पुढच्या 2 महिन्यात मेन्सची तयारी करा। GSची ज्याच्या माध्यमातून तुम्हाला कंबाईन पूर्वची सुद्धा तयारी पूर्ण करता येईल, ज्यामुळे मुख्यच्या माध्यमातून पूर्वची तयारी आणि पूर्वच्या तयारीसोबत मुख्यची तयारी दोन्ही आपल्याला तुलनात्मक अभ्यास करता आला पाहिजे। आणि फेब्रुवारी व मार्च ह्या 2 महिन्याचा अभ्यास GSचा प्रोडक्टिव्ह झाला पाहिजे, कारण GSच्या मॅक्झिमम मार्कामुळे मुख्य परीक्षेतल्या पूर्वपरीक्षेला सुद्धा अधिकतम स्कोरिंग करणं हे सहज सोपं होतं। हा मूळ उद्देश या मॅगच्या उद्देशाअंतर्गत आपल्याला पाहावा लागतो।